Welcome to Chate Group of Education, Branch Sambhajinagar. Myself, Mrs. Patil, Biology faculty. In last lectures, we have studied about the cell, then about the biomolecules and cell division. Now, we are going to study about the tissue. बघा आपण मागच्या पिरियडमध्ये सेलबद्दल स्टडी केलं, म्हणजे पेशीबद्दल स्टडी केलं. त्याच्यानंतर बायोमॉलिक्यूल म्हणजे पेशीमध्ये असलेल्या मॉलिक्यूल म्हणजेच रेणूंचा अभ्यास केला. त्याच्यानंतर लास्ट पिरियडमध्ये आपण सेल डिव्हिजनबद्दल स्टडी केलं, म्हणजे पेशी विभाजनाबद्दल आपण अभ्यास केला. आता ह्याच्या पुढचा पॉईंट बघूया आपण टिश्यू. आपण लेवल ऑफ ऑर्गनायझेशन सांगत होतो बघा, त्यातली बेसिक लेवल ऑफ ऑर्गनायझेशन काय होती? सेल होती. आणि सेलच्या नंतर काय होतं? टिश्यू. तर आता आपल्याला टिश्यूबद्दल स्टडी करायचं आहे. तर बघा टिश्यू काय सांगतोय? इट इज अ ग्रुप ऑफ सेल्स. टिश्यू इज द ग्रुप ऑफ सेल्स performing the similar function. Tissue, it is a group of cells performing the similar function and having the same origin. It is called as the tissue. म्हणजे काय? तर सेलचा ग्रुप जो एकसारखं काम करतोय त्या ग्रुपला आपण टिश्यू असं म्हणणार आहे. बघा, टिश्यू इट इज अ ग्रुप ऑफ सेल्स परफॉर्मिंग सिमिलर फंक्शन अँड हॅव्हिंग सेम ओरिजिन इज कॉल्ड ॲज द टिश्यू. म्हणजेच त्या टिश्यूमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स असू शकतात किंवा एकाच प्रकारच्या सेल्स असू शकतात. फक्त अट काय आहे? दे शुड परफॉर्म द सिमिलर फंक्शन. म्हणजे एकच काम करणाऱ्या टिश्यू सेलचा ग्रुप असेल तर त्याला आपण टिश्यू म्हणतोय. ओके, तर आपण इथं प्लांट टिश्यू आणि ॲनिमल टिश्यू ह्या दोन्हीचा स्टडी करणार आहे. आपण स्टार्टिंगला सुरुवातीला प्लांट टिश्यू बघूया, म्हणजेच वनस्पतीमधल्या ऊतींचा अभ्यास पहिल्यांदा आपण करूया. तर वनस्पतींच्या ऊती म्हणजेच प्लांट टिश्यू काय असेल तर त्याच्यामध्ये आपण पहिले दोन प्रकार करणार आहे. एक तर मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि दुसरा आहे तो परमनंट टिश्यू. वनस्पतींच्या ऊती किंवा प्लांट टिश्यू ह्याच्यामध्ये दोन प्रकार कुठले केले? पहिला तो मेरिस्टेमॅटिक अँड सेकंड इज द परमनंट. आता मेरिस्टेमॅटिक म्हणजे काय बघा, दे हॅव द पॉवर ऑफ डिव्हिजन, म्हणजे ज्यांच्यामध्ये विभाजन होण्याची क्षमता असते त्याला आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू असं म्हणणार आहे. आता त्या मेरिस्टेमॅटिक टिश्यूमध्ये परत आपण दोन प्रकार करू शकतो. एक प्रायमरी मेरिस्टेम आणि दुसरा आहे तो सेकंडरी मेरिस्टेम. प्रायमरी मेरिस्टेम म्हणजे काय? तर ग्रोईंग प्लांट्समध्ये जे असणार आहेत त्याला आपण प्रायमरी मेरिस्टेम असं म्हणतोय. आणि सेकंडरी मेरिस्टेम म्हणजे काय? तर परमनंट टिश्यू काही कारणानिमित्त परत आणि मेरिस्टेमॅटिक बनतोय, दॅट इज द सेकंडरी मेरिस्टेम. बघा परत एकदा बघूया आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू. मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणजे काय? तर ज्या टिश्यूमध्ये किंवा ज्या टिश्यूमधल्या सेल्समध्ये पेशी विभाजनाची क्षमता आहे तर त्याला आपण मेरिस्टेमॅटिक असं म्हणणार आहे. मेरिस्टेमॅटिकचा अर्थ लक्षात आला? ज्यांच्यामध्ये पेशी विभाजनाची क्षमता आहे त्याला आपण मेरिस्टेमॅटिक म्हणणार आहे. आता त्याच्यातले ग्रोईंग प्लांट म्हणजे वाढणाऱ्या प्लांट्समध्ये जे असतात, वाढणाऱ्या वनस्पतींमध्ये जे सुरुवातीला निर्माण झालेले असतात त्याला आपण प्रायमरी मेरिस्टेम म्हणतोय. आणि प्रायमरी मेरिस्टेम हे वाढणाऱ्या वनस्पतीमुळे मुळातच असणार आहेत. आता दुसरा बघा सेकंडरी मेरिस्टेम सांगतोय. सेकंडरी मेरिस्टेम म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये काही कारणानिमित्त म्हणजे वनस्पतीचा खोडाचा घेर वाढायचा असेल तर त्यावेळेला काय होतं? तर परमनंट टिश्यू आहेत, ह्या ज्या परमनंट टिश्यू आहेत त्यांचं रूपांतर परत जर मेरिस्टेममध्ये होत असेल तर त्याला आपण सेकंडरी मेरिस्टेम असं म्हणणार आहे. ओके, तर आता आपण पहिल्यांदा प्रायमरी मेरिस्टेम बघूया. प्रायमरी मेरिस्टेममध्ये तीन प्रकार आहेत: अपायकल मेरिस्टेम, लॅटरल मेरिस्टेम आणि इंटरकॅलरी मेरिस्टेम. असे तीन मेरिस्टेमचे प्रकार आपण प्रायमरी मेरिस्टेममध्ये म्हणतोय. कुठले कुठले सांगितले? अपायकल, लॅटरल आणि इंटरकॅलरी मेरिस्टेम. हे मेरिस्टेमॅटिक टिश्यूबद्दल आपण बघितलं. आता प्लांट टिश्यूचा दुसरा प्रकार काय येणार आहे? परमनंट टिश्यू. परमनंट टिश्यू म्हणजे काय? दे हॅव लॉस्ट देअर पॉवर ऑफ डिव्हिजन, म्हणजे ह्यांच्यामध्ये मात्र पेशी विभाजनाची क्षमता असणार नाही तर त्याला आपण परमनंट टिश्यू असं म्हणणार आहे. आता परमनंटमध्ये बघा दोन प्रकार येणार आहेत. पहिला आहे तो सिंपल परमनंट टिश्यू आणि दुसरा आहे तो कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. तर सिंपल परमनंट टिश्यू म्हणजे काय असेल? तर त्या टिश्यूमधल्या सगळ्या सेल एकाच प्रकारच्या असणार आहेत तर त्या परमनंट टिश्यूला आपण सिंपल परमनंट टिश्यू म्हणणार आहे. लक्षात आलं का? बघा परमनंट टिश्यू म्हणजे काय? तर द सेल्स
विच हॅव लॉस्ट देअर पॉवर ऑफ डिव्हिजन, म्हणजे पेशी विभाजनाची क्षमता ज्यांची नष्ट पावली आहे अशा टिश्यूला त्यांच्यामधल्या त्या सेल्सपासून तयार झालेल्या टिश्यूला आपण काय म्हणणार आहे, परमनंट टिश्यू. परमनंट टिश्यूमध्ये दोन प्रकार सांगितले, सिंपल आणि कॉम्प्लेक्स. सिंपल म्हणजे काय बघा, सिंपल परमनंट टिश्यू. सिंपल परमनंट टिश्यू हॅव ओनली वन टाईप ऑफ द सेल्स इन देम. म्हणजे सिंपल परमनंट टिश्यूमध्ये काय असणार आहेत, त्यांच्या ज्या काही पेशी असतात त्या सगळ्या एकाच प्रकारच्या असणार आहेत. तर एकाच प्रकारच्या पेशींचा समुदाय म्हणजे सिंपल परमनंट टिश्यू असेल. आता त्याच्यामध्ये परत मग वेगवेगळे असणार आहेत, सेल वॉल असेल किंवा इंटरसेल्युलर स्पेसेस असतील. ह्यांच्यावरनं तीन प्रकार पडतो आपण, पेरेनकायमा, कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा. हे तीन प्रकारचे सिंपल परमनंट टिश्यू असतील. आता त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू बघा, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू म्हणजे काय असेल तर ह्यांच्यामधल्या ज्या काही पेशी असणार आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आहेत. म्हणजे 2, 3 किंवा 4 प्रकारच्या पेशी एकत्र येऊन तयार झालेला टिश्यू म्हणजे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. झालेममध्ये बघितलं तर आपण झालेम, पेरेनकायमा, त्याच्यानंतर सीव ट्यूब्स वगैरे ह्यांनी मिळून कॉम्प्लेक्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी मिळून हा झायलेम हा तयार झालेला आहे. किंवा फ्लोएममध्ये सुद्धा पेरेनकायमा असेल, त्याच्यानंतर स्क्लेराइड्स असतील वगैरे, हे वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स एकत्र येऊन ही टिश्यू तयार झालेली आहे. म्हणून याला आपण कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू असं म्हणलेलं आहे. तर कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूमध्ये दोन प्रकार सांगितले, झायलेम रसवाहिन्या असं म्हणलेलं असतं, जलवाहिन्या म्हणलेलं आहे, आणि फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या. तर ह्यांना आपण कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू असं म्हणलं आहे. बघा आपण आता सुरुवातीला फक्त प्लांट टिश्यूची इंट्रोडक्शन बघितली. प्लांट टिश्यूमध्ये दोन प्रकार सांगितले, मेरिस्टेमॅटिक आणि परमनंट. मेरिस्टेमॅटिक मीन्स दे हॅव द पॉवर ऑफ डिव्हिजन, म्हणजे पेशी विभाजनाची क्षमता असणारे. आणि परमनंट दे हॅव लॉस्ट देअर पॉवर ऑफ डिव्हिजन, म्हणजे ह्यांची पेशी विभाजनाची क्षमता कमी झालेली असते किंवा पूर्ण नष्ट झालेली असते, त्याला आपण परमनंट असं म्हणतो. मेरिस्टेममध्ये प्रायमरी जे ग्रोईंग प्लांटमध्ये असणार आहेत, सेकंडरी म्हणजे जे फुल्ली ग्रोन प्लांटमध्ये नंतर डेव्हलप झालेले असणार आहेत ते. प्रायमरीमध्ये अपायकल, लॅटरल आणि इंटरकॅलरी असे 3 मेरिस्टेम असणार आहेत. परमनंटमध्ये परत सिंपल आणि कॉम्प्लेक्स. सिंपलमध्ये दे हॅव ओनली वन टाईप ऑफ द सेल्स. अगेन दे आर डिवायडेड इंटू पेरेनकायमा, कोलेनकायमा अँड स्क्लेरेनकायमा. आपण नंतर ह्याचे डिटेल स्टडी करणार आहे. ह्याचे टाईप, सिंपलचे 3 टाईप आपण डिटेलमध्ये नंतर स्टडी करणार आहे. कॉम्प्लेक्स म्हणजे काय सांगितलं, दे हॅव डिफरंट टाईप ऑफ द सेल्स. मीन्स कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू इट इज अ ग्रुप ऑफ डिफरंट टाईप ऑफ द सेल्स. अँड एक्झाम्पल झायलेम जलवाहिन्या, फ्लोएम रसवाहिन्या. तर हे आपण प्लांट टिश्यूबद्दल बघितलं. आता आपण प्रत्येक पॉईंट आपण एक्सप्लेन करून सांगायचं आहे. पहिला आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यूबद्दल डिटेल बघूया. इथं बघा आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यूबद्दल स्टडी करतो. इथं मेरिस्टेमॅटिक टिश्यूबद्दल काय सांगितलं, दे आर द लिव्हिंग सेल्स अँड दे हॅव ॲबिलिटी टू डिव्हाइड. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्याचा. दे हॅव ॲबिलिटी टू डिव्हाइड म्हणजे पेशी विभाजनाची क्षमता त्यांच्यामध्ये असणार आहे. तर त्या टिश्यूला आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू असं म्हणतात. दिस सेल्स दे आर पॉलीहायड्रल अँड आयसोडायमेट्रिक. आता इथं आपण शेप त्याचा बघू शकतो बघा. पॉलीहायड्रल म्हणजे पंचकोनी असतील, षटकोनी असतील वगैरे अशा टाईपचा त्यांचा शेप असणार आहे. दे आर विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस. बघा विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस. इंटरसेल्युलर मीन्स 2 सेलच्या मध्ये, स्पेसेस म्हणजे जागा. तर त्या सेल्स आहेत त्या कॉम्पॅक्टली अरेंज्ड आहेत विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस. इथं बघू शकतो आपण बघा, ही पहिली सेल आणि ही दुसरी सेल, किंवा ह्या आपण इथं 5 सेल ड्रॉ केल्यात. कुठंही त्या 2 सेलच्या मध्ये स्पेस नाही, जागा नाही. म्हणजेच दे आर विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस. इंटरसेल्युलर स्पेसेस म्हणजे काय, 2 सेलमधली रिकामी जागा. पण इथं कुठंही, आता ह्या सेल ड्रॉ केल्यात आपण, ह्या सेल्समध्ये आपल्याला कुठंही मध्ये 2 सेलच्या मध्ये कुठंही स्पेस दिसत नाही आहे. म्हणून त्याची प्रॉपर्टी असं सांगतो आपण, दे आर विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस. ओके. नेक्स्ट पॉईंट सांगतो आपण सेल वॉल. अबाउट द सेल वॉल. सेल वॉल इज थिन अँड इलास्टिक. सेल वॉलची प्रॉपर्टी आपण काय सांगतोय, द सेल वॉल इज थिन अँड इट इज इलास्टिक इन नेचर. अँड दॅट सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज. ह्या सेल वॉल ज्या आहेत म्हणजे सेलच्या आउटरमोस्ट
कवर्स आहेत दे आर थिन अँड इलास्टिक. आता त्या डिवायडिंग आहेत त्यामुळं त्या सेल्स आहेत त्याच्या सेल वॉल थिक झालेल्या नसतात, त्या थिन असतात आणि इलास्टिक असतात. ओके, त्याच्यानंतर बघा ही सेल्स आहेत ह्या मेरिस्टेमॅटिक टिश्यू जे आहे ते कंटिन्युअसली डिवाइड होत असतात. सो दे हॅव द डेन्स प्रोटोप्लाझम अँड प्रॉमिनंट न्यूक्लियस अँड व्हॅक्युअल्स आर व्हेरी स्मॉल. बघा आता ह्याच्या आधी आपण आधीच्या लेक्चर्समध्ये बघितलं होतं की प्लांट सेलमधला न्यूक्लियस आहे तो एकाच साईडला गेलेला असतो. का गेलेला असतो? बिकॉज ऑफ द लार्ज व्हॅक्युअल्स. पण ह्या सेल्समध्ये मात्र असं नाही आहे. न्यूक्लियस पूर्णपणे प्रॉमिनंट किंवा डेन्स प्रोटोप्लाझम आहे आणि प्रॉमिनंट न्यूक्लियस इज देअर विच इज सिच्युएटेड ॲट द सेंटर. म्हणजे इथं परमनंट सेलसारख्या व्हॅक्युअल्स मोठ्या नाही आहेत, व्हॅक्युअल्स खूप छोट्या आहेत आणि त्या साईडला आहेत, असल्या तरी खूप लहान आहेत आणि साईडला आहेत आणि सेंटरला मात्र प्रॉमिनंट न्यूक्लियस बघायला मिळतो आपल्याला. सो तर प्रोटोप्लाझम इज डेन्स, प्रॉमिनंट न्यूक्लियस इज ॲट द सेंटर अँड स्मॉल व्हॅक्युअल्स अँड दे शो हाय रेट ऑफ द मेटाबॉलिझम. दे शो हाय रेट ऑफ द मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझमचा अर्थ काय सांगतोय आपण? मेटाबॉलिझम मीन्स प्रोसेसेस ऑकरिंग इनसाइड द सेल. म्हणजे ह्या पेशीमध्ये आज ज्या काही क्रिया घडत असतात त्याला आपण काय म्हणतो? मेटाबॉलिझम. आणि ह्या मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत, ग्रोईंग सेल्स आहेत, डिवायडिंग सेल्स आहेत, त्यामुळे त्यांचा रेट ऑफ मेटाबॉलिझम काय असणार आहे? हाय असणार आहे. म्हणजे त्यांच्या आत त्यांच्या सेल सायटोप्लाझममध्ये घडून येणाऱ्या प्रक्रिया खूप वेगानं घडत असतात. सो दे हॅव द हाय रेट ऑफ द मेटाबॉलिझम अँड दीज आर द इमॅच्युअर अँड द यंग सेल्स. ओके, बघा मेरिस्टेमॅटिक सेल्सबद्दल आपण काय काय सांगितलं. दीज सेल्स हॅज द ॲबिलिटी टू डिवाइड अँड दे हॅव नो एनी इंटरसेल्युलर स्पेसेस. त्या दोन सेलच्या मध्ये अजिबात जागा नाही. त्यांची सेल वॉल ती खूप थिन आहे, इलास्टिक आहे, न्यूक्लियस सेंटरला आहे, प्रॉमिनंट आहे. त्याच्यानंतर दे शोज द हाय रेट ऑफ द मेटाबॉलिझम. म्हणजे त्यांच्यामध्ये घडणाऱ्या प्रक्रिया ह्या खूप वेगानं होत असतात. तर ह्या इमॅच्युअर आणि यंग सेल्स आहेत. तर हे आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यूमधल्या सेल्सबद्दल सांगितलं. आता आपण मेरिस्टेमचे प्रकार शिकलो होतो बघा, प्रायमरी मेरिस्टेमचे. ते हे आपल्याला डायग्राममध्ये ह्या दिसत आहेत. तर पहिला सांगितला होता तो अपायकल मेरिस्टेम. अपायकल मेरिस्टेम विच इज प्रेझेंट ॲट द टिप ऑफ द शूट. शूट म्हणजेच काय? स्टेमचा वर वाढणारा जो पार्ट आहे त्याला आपण शूट म्हणतो. आणि त्याच्या टोकाला जो मेरिस्टेम आहे तो काय आहे? अपायकल मेरिस्टेम. अपायकल मेरिस्टेममुळं ह्या प्लांटची हाईट ग्रोथ व्हायला, म्हणजे त्या प्लांटची उंची वाढायला मदत होणार आहे बिकॉज ऑफ द अपायकल मेरिस्टेम. आता त्याच्यानंतर बघा दुसरा प्रकार सांगितला तो इंटरकॅलरी मेरिस्टेम. इंटरकॅलरी मेरिस्टेम इट इज प्रेझेंट इन द नोड्स. नोड्स म्हणजे माहिती असेल तर वनस्पतींमध्ये असे जे काही त्याचं स्टेम आहे त्याच्यामधले जे पार्ट असतात हे इंटरनोड असणार आहेत. दोन नोडचं जे काही काय म्हणा बाउंड्रीज आहेत त्याला इंटरनोड म्हणतो आणि मधला जो पार्ट आहे त्याला नोड असं म्हणलं जातं. तर इथं जे काही इंटरकॅलरी मेरिस्टेम असणार आहे इट इज प्रेझेंट इन द इंटरनोड. ओके, अँड थर्ड इज द लॅटरल मेरिस्टेम. लॅटरल मेरिस्टेम इट इज इसेन्शियल टू इन्क्रीज द diameter of that plant. So these are the three types of meristematic tissue, that is the primary meristem. First is the apical meristem present at the tip of the shoot. Second, intercalary meristem, it is present in the nodes. And third is lateral meristem, which is present on the lateral side of the plant, which is essential to increase the girth of the plant or the diameter of the plant. आता हे आपण कशाच्या बाबतीत सांगितलं? शूटच्या बाबतीत म्हणजेच स्टेमच्या बाबतीत. आता ह्या डायग्राममध्ये आपल्याला रूट दिसतंय. तर ॲट द टिप ऑफ द रूट ऑल्सो ग्रोईंग टिप म्हणजे जे मूळ वाढणारं जे टिप आहे, वाढणारं जे टोक आहे त्याच्या वाढणाऱ्या टोकाच्या टोकाला सुद्धा काय असणार आहे? अपायकल मेरिस्टेम. बघा ॲट द टिप ऑफ रूट ऑर द ग्रोईंग टिप देर इज अ अपायकल मेरिस्टेम. तर बघा आपण प्लांट टिश्यूमधला पहिला पार्ट इथं स्टडी केला तो आहे मेरिस्टेमॅटिक टिश्यू. ह्या पिरियडच्या मागच्या भागात आपण टाईप्स ऑफ प्लांट टिश्यू स्टडी करायला लागलो. तर पहिला आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू स्टडी केला.
तर मेरिस्टेमॅटिक टिश्यूमध्ये मग अपायकल मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम, लॅटरल मेरिस्टेम हे वगैरे बघितलं आपण. आता आपण परमनंट टिश्यू बघायला लागलो आहे. परमनंट टिश्यू म्हणजे काय? द टिश्यू दे हॅव लॉस्ट देअर पॉवर ऑफ द डिव्हिजन, दे आर कॉल्ड एज द परमनंट टिश्यू. म्हणजे ज्यांची पेशी विभाजनाची क्षमता नष्ट झालेली आहे अशा टिश्यूंना आपण काय म्हणतो? परमनंट टिश्यू. तर परमनंट टिश्यूमध्ये परत 2 प्रकार सांगितले होते बघा, सिम्पल परमनंट टिश्यू आणि कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. सिम्पल परमनंट टिश्यू म्हणजे काय? तर त्या टिश्यूमधल्या ज्या सगळ्या सेल्स असणार आहेत त्या एकसारख्या असणार आहेत, तर त्याला आपण सिम्पल परमनंट टिश्यू असं म्हणतो. आणि त्या सिम्पल परमनंट टिश्यूचे आपण 3 प्रकार सांगितले होते. पहिला आहे तो पेरेनकायमा, दुसरा कोलेनकायमा आणि तिसरा आहे तो स्क्लेरेनकायमा. 3 वेगवेगळ्या प्रकारच्या सिम्पल परमनंट टिश्यू असणार आहेत. पहिले आहे ते पेरेनकायमा, कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा. आता ह्या डायग्राममध्ये आपण त्या 3 टिश्यू बघूया. पहिला आपण इथं पेरेनकायमा सांगतो बघा. पेरेनकायमामध्ये दीज आर द लिव्हिंग सेल्स. पहिल्यांदा तर ह्या लिव्हिंग सेल्स असणार आहेत. दुसरं दे हॅव द इंटरसेल्युलर स्पेसेस. आता इथं बघा आपल्याला ह्या सेलच्या मध्ये भरपूर जागा इथं मध्ये असलेली दिसते. सो दे हॅव द इंटरसेल्युलर स्पेसेस अँड दे हॅव द प्रॉमिनंट न्यूक्लियस ॲज वेल ॲज द प्रोटोप्लाझम किंवा सायटोप्लाझम. दे हॅव द सायटोप्लाझम. मग ह्या व्यवस्थित सगळ्या ह्यातल्या जर पेशी बघितल्या तर सगळ्या एकसारख्या आहेत. त्यामुळे आपण त्याला सिम्पलमध्ये घातलेलं आहे. आता पेरेनकायमामध्ये काय आहे तर दे हॅव द इंटरसेल्युलर स्पेसेस. त्यांच्या मध्ये भरपूर स्पेस असणार आहेत. तर हे झालं पेरेनकायमामध्ये. म्हणजे जर आपण लीफचा मेझोफिलचा भाग बघितला म्हणजे पानांचा मधला भाग आहे, मिडरिब सोडून म्हणजे ते शिर सोडून जो मधला भाग असतो त्याच्यात आपल्याला हे पेरेनकायमा टिश्यू बघायला मिळतात. तर पेरेनकायमाबद्दल काय सांगितलं? थिन वॉल्ड सेल्स हॅव्हिंग द इंटरसेल्युलर स्पेसेस, हॅव्हिंग द न्यूक्लियस, व्हॅक्युअल्स एक्सेट्रा. आता त्याच्या पुढचा पार्ट बघायचा आहे तो कोलेनकायमा. कोलेनकायमामध्ये बघा, कोलेनकायमामध्ये देअर सेल वॉल इज थिकंड. म्हणजे जे काही 2 सेलच्या मध्ये जे काही स्पेस आहे दॅट बिकम्स थिकंड. म्हणजे जराशी थिक झालेली आहे बघा. इथं सेल वॉल आपल्याला भरपूर थिक झालेली दिसते. आणि हे सिम्पल टिश्यू आहे त्यामुळे सगळ्या सेल एकाच प्रकारचे असणार आहेत. न्यूक्लियस असणार आहे, सायटोप्लाझम असेल, लिव्हिंग सेल आहे त्यामुळं. आणि तिसरा प्रकार आहे तो स्क्लेरेनकायमा. स्क्लेरेनकायमामध्ये बघा आपल्याला बघायला मिळतं इथं आपण प्रोटोप्लाझम दाखवलेलं नाही आहे, न्यूक्लियस दाखवलेलं नाही आहे. म्हणजे काय? दीज आर द डेड सेल्स. म्हणजे ही जी टिश्यू आहे ती डेड टिश्यू आहे. म्हणजे स्टेमचा आउटर मोस्ट पार्ट असेल, म्हणजे खोडाचा सगळ्यात बाहेरचा भाग असेल, किंवा सीड कोट असेल म्हणजे बिया आहेत त्यांचं कव्हर असेल. हे जे काही जे आहे ते तयार झालेलं कशामुळे असणार आहे? स्क्लेरेनकायमामुळं. कारण ह्या ज्या सेल्स दिसतात बघा ह्या तर पॉलिगॉनल आहेतच, त्याच्याचबरोबर त्यांचं सेल वॉल बघा थिकेस्ट सेल वॉल आहे, भरपूर थिक सेल वॉल आहे. आणि त्यांच्यामध्ये सायटोप्लाझम किंवा न्यूक्लियस दिसत नाही. म्हणजे ह्या सेल्स काय आहेत? डेड सेल्स आहेत. आणि ह्या डेड सेल्स आहेत त्यामुळे त्यांचं पोझिशन आपण काय सांगतोय म्हणजे त्या कुठं असणार आहेत तर स्टेमच्या आउटर मोस्ट पार्टवर. म्हणजेच खोडाच्या सगळ्यात झाडाचं खोड आहे त्याचा सगळ्यात बाह्यतम भाग असणार आहे तो हा स्क्लेरेनकायमाचा बनलेला असेल. किंवा सीड कोट म्हणजे बी आहे, बियाचं बाहेरचं आवरण आहे ते ह्या स्क्लेरेनकायमाचं बनलेलं असेल. तर हे 3 आपण काय बघितले? सिम्पल परमनंट टिश्यूचे 3 प्रकार, पेरेनकायमा, कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा. पेरेनकायमामध्ये ह्या थिन वॉल्ड सेल्स असतात, त्यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस आहेत. इथं ह्या सेल्स थोड्याफार म्हणजे त्यांचं सेल वॉलचं थिकनिंग झालेलं आपल्याला दिसतं. पण ह्या पण लिव्हिंग सेल्स आहेत, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस, प्रोटोप्लाझम वगैरे व्यवस्थित आहे. हे तिसरा मात्र प्रकार काय सांगितला तर ह्या पॉलिगॉनल सेल्स आहेत, त्यांचे सेल्स वॉल आहेत ते खूप थिक आहेत. आणि ह्या डेड सेल्स आहेत म्हणजे प्लांटचे जे डेड पार्ट असणार आहेत ते सगळीकडं स्क्लेरेनकायमा असणार आहे. आणि ह्याच्या सेल वॉल थिक आहेत सो दे प्रोव्हाइड द स्ट्रेंथ टू द प्लांट पार्ट्स ऑफ द प्लांट. म्हणजे एक स्ट्रेंथ म्हणजे काय म्हणू आपण ताकद किंवा एक त्यांना टफनेस हा ह्या स्क्लेरेनकायमामुळं प्लांट टिश्यूला दिला जातो किंवा प्लांट्सला दिला जातो. तर हे सिम्पल परमनंट टिश्यू झालं. आता इकडं बघूया आपण कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू का म्हणलं ह्याला आपण? कारण त्या टिश्यूमध्ये ज्या सेल असणार आहेत त्या एकाच प्रकारच्या नाही आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत.
आता ह्याचे दोन एक्झाम्पल सांगतो आपण. पहिलं सांगितलं झायलेम आणि दुसरं काय आहे फ्लोएम. दोन एक्झाम्पल आपण कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूचे सांगतोय. पहिली आहे ती झायलेम, सेकंड आहे ती फ्लोएम. आता बघा झायलेम ह्याला कॉम्प्लेक्स का म्हणलं लक्षात आलं असेल, कारण इथे 4 प्रकारच्या सेल्स असणार आहेत. पहिल्या आहेत ते ट्रॅकिड्स, सेकंड आहे ते व्हेसल्स, थर्ड झायलेम पेरेन्कायमा आणि फोर्थ आहे ते झायलेम फायबर्स. अशा 4 प्रकारच्या सेल्स एकत्र येऊन झायलेम ही टिश्यू तयार झालेली आहे, म्हणून त्याला आपण कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू असं म्हणतोय. बघा कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू का म्हणलं, बिकॉज झायलेम हॅज द 4 टाइप्स ऑफ द सेल्स. फर्स्ट ट्रॅकिड्स, सेकंड व्हेसल्स, थर्ड झायलेम पेरेन्कायमा अँड फोर्थ इज अ झायलेम फायबर्स. आता इथं आपल्याला ते वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आपण बघितल्या आहेत. ट्रॅकिड्स ह्या इलॉंगेटेड सेल्स असणार आहेत. त्याच्यानंतर फायबर्स दे आर टेपरिंग ॲट द बोथ एंड अँड दे आर लुक्स लाईक द फायबर्स. नेक्स्ट व्हेसल्स इथं बघायला मिळतात. व्हेसल्स म्हणजे दे आर लाईक द चॅनल्स आर द ट्यूब्स अँड दे हॅव द डिफरंट टाइप्स ऑफ द थिकनिंग, म्हणजे त्याच्यावरचं कव्हरिंग असणार आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं असणार आहे. आपण पुढच्या 11मध्ये याचे डिटेल स्टडी करणार आहे. आता फक्त 2 एक्झाम्पल इथं दिलेले आहेत. बघा इथं लॅडर लाईक थिकनिंग आहे, इथं स्पॉटेड थिकनिंग आहे. तर ह्या व्हेसल्स नावाच्या ज्या सेल्स असणार आहेत त्या कॅनल लाईक असणार आहेत किंवा चॅनल्ससारखे असणार आहेत, ज्या वॉटर आणि मिनरल्स कॅरी करत असतात. ह्या एक प्रकारच्या सेल्स आहेत. फायबर हे दुसऱ्या प्रकारचं, ट्रॅकिड्स हे तिसऱ्या प्रकारचं आणि ह्यांना सपोर्ट करणाऱ्या पेरेन्कायमॅटस सेल्स, असं मिळून झायलेम ही टिश्यू तयार झाली आहे. झायलेम म्हणजे मराठीत आपण त्याला जलवाहिन्या असं म्हणतो. म्हणजे या झायलेमचं काम काय असतं, दे कॅरी द वॉटर ॲज वेल ॲज द मिनरल्स फ्रॉम रूट टू अदर पार्ट ऑफ द प्लांट. म्हणजे काय तर मुळांनी शोषलेलं पाणी आहे ते बाकीच्या सगळ्या भागांकडं, वनस्पतीच्या बाकीच्या सगळ्या भागांकडं पोहोचवण्याचं काम हे झायलेम करत असते. सो झायलेम इज द कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू अँड इट हॅज 4 टाइप्स ऑफ द सेल्स, ट्रॅकिड्स, व्हेसल्स, झायलेम पेरेन्कायमा अँड झायलेम फायबर्स. ओके, ह्याचे डिटेल आपण नंतर 11वीत स्टडी करणारच आहे. आता हे फक्त बेसिक सांगितलं की झायलेम ही परमनंट टिश्यू कॉम्प्लेक्स परमनंट आहे आणि त्याचे हे 4 टाइपच्या सेल्स आहेत. आता दुसरी आपण शिकतोय ती कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू कुठली आहे, फ्लोएम. मराठीत आपण त्याला रसवाहिन्या असं म्हणणार आहे. रसवाहिन्या म्हणजे काय, दे कॅरी द सॅप ऑर द फूड फ्रॉम द लिव्स ऑर द ग्रीन पार्ट ऑफ द प्लांट टू द अदर पार्ट. म्हणजे पानांनी किंवा हिरव्या भागांनी तयार केलेलं अन्न आहे ते झाडाच्या किंवा वनस्पतीच्या इतर भागाकडे पोहोचवण्याचं काम कोण करतात, फ्लोएम्स करतात. सो फ्लोएम इज ऑल्सो कंडक्टिंग टिश्यू अँड इट इज द कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. कॉम्प्लेक्स का म्हणलं, कारण त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या सेल्स आहेत. बघा 5 प्रकारच्या सेल्स आहेत. पहिल्यात ते सीव सेल्स, दुसऱ्या सीव ट्यूब्स, तिसरे कंपॅनियन सेल्स, फ्लोएम पेरेन्कायमा आणि फ्लोएम फायबर्स. असे 5 प्रकारचे सेल्स आहेत. त्या एकत्र येऊन ही पूर्ण फ्लोएम नावाची टिश्यू तयार झाली आहे, म्हणजेच रसवाहिन्या तयार झाल्यात, म्हणून त्याला कॉम्प्लेक्स म्हणलेलं आहे. आता इथं आपण हे ट्रान्सवर्स सेक्शनमध्ये दाखवलं बघा, म्हणजे आडवा छेद घेऊन, फ्लोएमचा आडवा छेद घेऊन आपण इथं सगळ्या ह्या टिश्यू दाखवलेल्या आहेत. तर बघा इथं सीव ट्यूब्स दिसणार आहेत. ह्या सीव ट्यूब्स म्हणजे कॅनल लाईक सेल्स असणार आहेत. इथं क्रॉस सेक्शनमध्ये आपल्याला ह्या अशा दिसतात. त्याच्यानंतर त्याला सपोर्टिंग सेल्स आहेत, त्या कंपॅनियन सेल्स. नंतर सीव प्लेट्स म्हणजे सीव ट्यूब सेलच्या ज्या काही 2 वरच्या साईडला आणि खालच्या साईडला दोन्हीही ह्या प्लेट्स असणार आहेत, सीव प्लेट्स, आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या ह्या पेरेन्कायमा सेल्स. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स एकत्र येऊन ही फ्लोएम टिश्यू तयार झाली आहे, म्हणून आपण ह्याला कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू असं म्हणलं. फ्लोएमचं काम आत्ता सांगितलं, रसवाहिन्या असं म्हणलं आपण. रसवाहिन्या काय करतात तर पानाने तयार केलेलं अन्न आहे, म्हणजेच किंवा हिरव्या भागातून तयार केलेलं अन्न वनस्पतीच्या बाकीच्या सगळ्या भागांकडे पोहोचवण्याचं काम कोणाचं आहे, फ्लोएमचं आहे. ओके, तर बघा इथं आपण प्लांट टिश्यूमधला दुसरा पार्ट स्टडी केला, तो म्हणजे परमनंट टिश्यू. परमनंट टिश्यूमध्ये 2 प्रकार सांगितले, सिंपल परमनंट टिश्यू आणि दुसरा आहे तो कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. सिंपल का म्हणलं त्याला, बिकॉज ऑल द सेल्स आर सिमिलर. आणि कॉम्प्लेक्स का म्हणलं, बिकॉज देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ द सेल्स इन द टिश्यू. सिंपलमध्ये 3 प्रकार कुठले आले, पेरेन्कायमा, कोलेन्कायमा आणि स्क्लेरेन्कायमा. आणि कॉम्प्लेक्समध्ये 2 कुठले आले, झायलेम आणि फ्लोएम.
ओके, तर हे आपण प्लांट टिश्यूबद्दल स्टडी केलं. हां, आता ह्या पार्टमध्ये बघा, ह्या लेक्चरमध्ये आपण काय काय स्टडी केलं आहे. प्लांट टिश्यूमध्ये मेरिस्टेमॅटिक आणि परमनंट. मेरिस्टेमॅटिकचं प्रॉपर्टी काय आहे, दे हॅव द पॉवर ऑफ डिव्हिजन. परमनंटची प्रॉपर्टी काय आहे, दे हॅव लॉस्ट द पॉवर ऑफ द डिव्हिजन. मग मेरिस्टेमॅटिक कुठं कुठं असणार आहेत, अपायकल, इंटरकॅलरी आणि लॅटरल. आणि परमनंटबद्दल आपण आता शिकलो. सिम्पलमध्ये पॅरेनकायमा, कॉलेनकायमा, स्क्लेरेनकायमा आणि कॉम्प्लेक्समध्ये झायलेम आणि फ्लोएम. ओके, तर हे आपण प्लांट टिश्यूबद्दल स्टडी केलं.